वेलकम टू माय एसबी एजुकेशनल चैनल। तो आज हम पढ़ेंगे 10th स्टैंडर्ड का सेकेंड लेसन अस्सी मसी कृषि। इसके लेखक का नाम है श्री पंडिताराध्य शिवाचार्य। ये अस्सी मसी कृषि का मतलब क्या है ये आगे लेसन में समझेंगे। तो चलिए शुरू करते हैं। ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಜನರ ಉದ್ಧಾರ ಯಾವುದನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಉತ್ತರ ನೀಡಬಹುದು. ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯೇ ನಿಜವಾದ ಪ್ರಗತಿ. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳ ನಿರ್ಮಾಣವೇ ಜನರ ಉದ್ಧಾರದ ದಾರಿ. ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆಯೇ ಇವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಮೂಲ ಪ್ರೇರಣೆ ಎಂದೆಲ್ಲ ಹೇಳಬಹುದು. ಆದರೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದ ಮಾತುಗಳತ್ತಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಜನರ ಉದ್ಧಾರ अस्सी मसी ಕೃಷಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದರು. ಹೀಗೆಂದರೇನು? अस्सी ಎಂದರೆ ಯುದ್ಧ, ಯುದ್ಧ ಎಂದರೆ ಸೈನಿಕರು. ಸೈನಿಕ ಬಲ ಇದ್ದಾಗ ದೇಶದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸಾಧ್ಯ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇರೆ ದೇಶದವರು ಸುಲಭವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ದುರಾಕ್ರಮಣ ಮಾಡಿ ಯುದ್ಧ ಸಾರಿ ನಮ್ಮನ್ನು ತಮ್ಮ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಆದುದರಿಂದ ಈ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವವರು ಸೈನಿಕರು. ಅವರು ಪ್ರಬಲರಾಗಿದ್ದಾಗ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬಲಿಷ್ಠ ದೇಶ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಹೊಡೆದು ಹಾಕಿ ತನ್ನ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಯಂತೆ ಮೆರೆಯಬಹುದು. ಆದುದರಿಂದ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆ ತುಂಬ ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಷ್ಟೇ ಖರ್ಚಾದರೂ ಚಿಂತೆಯಿಲ್ಲ ಎನ್ನುವರು. ಅದು ಕಾರಣವೋ ಏನೋ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಗ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆಗೆ ಮೀಸಲಾಗಿರುವುದನ್ನು ನೋಡಬಹುದು. इसका मतलब है देश की प्रगति. प्रगति मतलब तरक्की, डेवलपमेंट. देश का डेवलपमेंट किस पर डिपेंड है? अगर ये सवाल हम करें तो एक एक लोग एक एक जवाब देंगे. मतलब हर कोई अलग अलग जवाब देंगे. कुछ लोग कहेंगे कि टेक्नोलॉजी से देश का डेवलपमेंट हो सकता है, बड़े बड़े डैम बनाने से देश का डेवलपमेंट हो सकता है. अणेकट्टू मतलब डैम. और कुछ लोग कहेंगे कि करंट तैयार करने से देश का डेवलपमेंट हो सकता है. ये ज़्यादातर लोगों का कहना है. मगर पहले के लोग देश का डेवलपमेंट, देश की तरक्की अस्सी मसी कृषि पे डिपेंड है कहते थे. और राइटर पूछते हैं कि ये अस्सी मसी कृषि का मतलब क्या है? अस्सी मतलब युद्ध. युद्ध का मतलब होता है जंग. सोल्जर्स, हमारी आर्मी, मिलिट्री. अगर हमारी आर्मी स्ट्रांग हो तो देश की हिफाजत कर सकते हैं. अगर हमारे देश की आर्मी नहीं हो तो दूसरे देश वाले आसानी से देश पे अटैक करके हमें गुलाम बना सकते हैं. इसीलिए देश की रक्षा करने वाले सोल्जर्स है. अगर ये स्ट्रांग हो तो देश की रक्षा कर सकते हैं, नहीं तो स्ट्रांग देश हमें मार के हमारे देश में सर्वाधिकार चला सकते हैं. इसीलिए हमारी आर्मी बहुत स्ट्रांग होनी चाहिए. इसके लिए कितना भी खर्चा हो कोई चिंता की बात नहीं है, क्योंकि हमारे देश की गवर्नमेंट देश के बजट में से ज़्यादा हिस्सा रक्षा विभाग के लिए रखते हैं. इस तरह से आर्मी देश के डेवलपमेंट के लिए ज़रूरी है कहते हैं राइटर. ರಕ್ಷಣೆಗಿಂತ ಮುಖ್ಯವಾದುದು ಮಸಿ. ಶಿಕ್ಷಣ ಎಂದರೆ ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆ. ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಹರಿತ ಎನ್ನುವ ಗಾದೆ ಮಾತೇ ಇದೆ. ಖಡ್ಗದಿಂದ ಸಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ್ದನ್ನು ಪೆನ್ನಿನ ಮೂಲಕ ಸಾಧಿಸಬಹುದು. ಅಂದರೆ ಬರವಣಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾದುದು. ಪತ್ರಿಕೆಯ ಒಂದು ಲೇಖನ, ಕಾದಂಬರಿ, ಕತೆ, ಕವನ ಹಲವರ ಬದುಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬಲ್ಲುದು. ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಉರುಳಿಸಿ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ಕಾರ ತರಬಹುದು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರವಣಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದುದು. ಇವತ್ತು ಸಾಹಿತಿಗಳಿಗೆ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಅಪಾರ ಗೌರವ ಇರುವುದು ಆ ಸಾಹಿತ್ಯದ ಸತ್ವದಿಂದಾಗಿ. ಅಂಥ ಸಾಹಿತಿಗಳು ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದಷ್ಟು ಸಮಾಜ ಪ್ರಗತಿಯ ಮೆಟ್ಟಿಲು ತುಳಿಯಲು ಸಾಧ್ಯ. ಬಸವಾದಿ ಶಿವಶರಣರ ವಚನಗಳು, ದಾಸರ ಕೀರ್ತನೆಗಳು, ಕುವೆಂಪು, ಬೇಂದ್ರೆಯಂಥವರ ಕಾವ್ಯ ಇವತ್ತಿಗೂ ಜನರ ಮೇಲೆ ಸತ್ಪರಿಣಾಮ ಬೀರಲು ಅಲ್ಲಿರುವ ಸತ್ವವೇ ಕಾರಣ. ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿ ಹಿರಿಯರು ದೇಶದ ಸಮೃದ್ಧಿ, ಪ್ರಗತಿ ಮಸಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಅಂಥ ಉತ್ಪ್ರೇಕ್ಷೆ ಇದೆ
ಎಂದೆನಿಸದು। इसका मतलब है अब रक्षा से ज़्यादा इम्पोर्टेंट है सो मसी। मसी का मतलब है एजुकेशन, बोले तो लिटरेचर, लेखन। कन्नड़ा में एक कहावत है, पेन्नु खड्गक्किंत हरिता। इसका मतलब होता है पेन तलवार से ज़्यादा तेज़ और शक्तिशाली है। खड्ग मतलब तलवार। इसका मतलब है जो तलवार से नहीं कर सकते वो पेन से कर सकते हैं। मतलब लिटरेचर, राइटिंग में इतनी ताकत होती है, ये इतनी इफ़ेक्टफुल होती है। न्यूज़पेपर्स, आर्टिकल्स, नॉवेल्स, पोएम्स, स्टोरीज़, ये कई लोगों की लाइफ को बदल के रख सकते हैं और एक सरकार गिराकर दूसरी सरकार ला सकते हैं। इसीलिए राइटिंग में बहुत ताकत है, कहकर राइटर कह रहे हैं। आज के दिनों में राइटर्स की बहुत इज्जत है। उनके अच्छे अच्छे नॉवेल्स, आर्टिकल्स, स्टोरीज़ पढ़ के लोग अच्छाई के तरफ बढ़ रहे हैं। फॉर एग्ज़ाम्पल बसवादी शिवशरणर वचनಗಳು, मतलब बसवಣ್ಣ, अक्का महादेवी, सर्वज्ञ जैसे बहुत से वचनकारों के अच्छे अच्छे वचना। फिर दासरू मतलब कबीर दास, तुलसीदास, ये सब आते हैं। इनके कीर्तन, इनके भजन कीर्तन। फिर कुवेंपू, बेंद्रे तो आप सबको पता ही होंगे, ये कितने फेमस राइटर्स हैं। इन सब के अच्छे अच्छे नॉवेल्स, पोएम्स, कविताएं पढ़कर लोग अच्छाई के तरफ बढ़ रहे हैं। इसीलिए पहले के लोग देश का डेवलपमेंट मसी पर डिपेंड है बोलते थे। ಹಸಿ ಮಸಿಗಿಂತ ಮಹತ್ವದ್ದು ಕೃಷಿ. ಕೃಷಿಕ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು. ಒಕ್ಕಲಿಗ ಒಕ್ಕದಿರೆ ಜಗವೆಲ್ಲ ಬಿಕ್ಕುವುದು ಎನ್ನುವ ಮಾತಿದೆ. ಅಂದರೆ ಕೃಷಿಕರೇನಾದರೂ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿ 1 ವರ್ಷ ನಾವು ಭೂಮಿಯನ್ನು ಉಳುವುದಿಲ್ಲ, ಯಾವ ಬೆಳೆಯನ್ನು ತೆಗೆಯುವುದಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದರೆ ಗತಿಯೇನು? ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ಬರೀ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ಬದುಕಲು ಸಾಧ್ಯವೇ? ನಾವು ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆಯಿಂದಲೂ ಟೊಮೆಟೊ ತಯಾರಿಸಲು, ಅಕ್ಕಿ ಪಡೆಯಲು, ರಾಗಿ ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಇವಕ್ಕೆಲ್ಲ ಭೂಮಿಯೇ ಬೇಕು. ರೈತನ ಬೆವರು ಭೂಮಿಗೆ ಸುರಿಯಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ವಜ್ಞ ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆ ಮೇಲು, ಮೇಟಿಯಿಂ ರಾಟೆ ನಡೆದುದಲ್ಲದೆ ದೇಶದಾಟವೇ ಕೆಡಗುಂ ಎಂದಿರುವುದು ಗಮನಾರ್ಹ. इसका मतलब है 80 और मसी से भी ज़्यादा इम्पोर्टेंट है कृषि। कृषि का मतलब एग्रीकल्चर, कृषि का मतलब किसान। किसान हमारे देश की रीढ़ की हड्डी की तरह है। अगर किसान स्ट्राइक कर दे कि वो 1 साल तक खेती नहीं करेंगे, फसल नहीं उगाएंगे, कहकर स्ट्राइक करे तो हम सब की हालत क्या होगी? फसल ही नहीं होगी तो खाना कहाँ से मिलेगा? सिर्फ टेक्नोलॉजी की तरक्की से हम जी नहीं सकते। कोई भी कारखाने में या फैक्ट्री में हम टमाटर नहीं तैयार कर सकते, चावल तैयार नहीं कर सकते, रागी या कोई भी फसल हम कारखाने में या फैक्ट्री में तैयार नहीं कर सकते। इसके लिए ज़मीन की ही ज़रूरत होती है और किसान की मेहनत ही चाहिए होती है। इसीलिए सर्वज्ञ ने ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆ ಮೇಲು, ಮೇಟಿಯಂ ರಾಟೆ ನಡೆದುದಲ್ಲದೆ ದೇಶದಾಟವೇ ಕೆಡಗುಂ कहकर कृषि के ऊपर एक वचन लिखा है। ಹೌದು, ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆ ಅಂದರೆ ವ್ಯವಸಾಯವೇ ಮೇಲು. ಆ ವ್ಯವಸಾಯ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ದೇಶದ ಆಟವೇ ನಡೆಯದು. ಆದರೆ ಇಂದು ಇಂಥ ಕೃಷಿಕರ ಗತಿ ಏನಾಗಿದೆ? ಅವನು ಒಂದೆಡೆ ನಿಸರ್ಗದ ಜೊತೆ ಸೆಣಸಬೇಕು. ಸಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಉತ್ತಮ ಬೀಜ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಭೂಮಿ ಬರಡಾಗುತ್ತಿದೆ, ಕ್ರಿಮಿಕೀಟಗಳ ಹಾವಳಿಯಿಂದ ಬೆಳೆಗೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗಗಳು ತಗುಲಿ ಬೇಸಾಯವೇ ಬೇಡ ಎನ್ನುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿದೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ತಾನು ಬೆಳೆದ ಬೆಳೆಗೆ ಸರಿಯಾದ ಬೆಲೆ ಸಿಗದೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವೂ ಹೋರಾಟ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ। इसका मतलब है कृषि यानी एग्रीकल्चर बहुत ज़रूरी है, यही सबसे ऊपर है। कृषि के बिना और किसान के बिना देश का खेल ही नहीं चल सकता। फिर राइटर कहते हैं कि सबसे ज़रूरी कृषि और किसान है। लेकिन अब के दिनों में किसानों की क्या हालत हो गई है,
उन्हें कितनी मुसीबतों का सामना करना पड़ता है। सही से बारिश का नहीं आना, अच्छे बीज नहीं मिलना, ज़मीन का बंजर होना, फसल में कीड़े लग जाना और फसल की सही कीमत नहीं मिलना, ये सब मुसीबतों का सामना किसानों को करना पड़ता है कहकर राइटर बता रहे हैं। ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಸಾಹಿತಿಗಳು, ಸಂಶೋಧಕರು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಬದುಕುತ್ತಿರುವುದು ಕೃಷಿಕರನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿಯೇ. ಆದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೃಷಿಕರನ್ನು ಉಪೇಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತಲೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮೇಲಾಗಿ ಇವರಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಜನರು ಬಂದಿರುವುದು ಕೃಷಿಕರ ಕುಟುಂಬಗಳಿಂದಲೇ. ನಿಜ ಸಂಗತಿ ಹೇಳಬೇಕೆಂದರೆ ರೈತರಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡುವವರು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಲ್ಲ. ಅವರಂತೆ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವವರು ಬೇರೊಬ್ಬರಿಲ್ಲ. ಇವತ್ತಂತೂ ರೈತರು ಸಾಕಷ್ಟು ಬವಣೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಳೆಯ ಅಭಾವ, ಇಲ್ಲವೇ ಅತಿವೃಷ್ಟಿ, ಭೂಮಿ ಬರಡಾಗುತ್ತಿರುವುದು, ಕಳಪೆ ಬೀಜಗಳು ಇತ್ಯಾದಿ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಬದುಕೇ ನಶ್ವರ ಎನ್ನುವ ಭಾವನೆ ರೈತರಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರೆ ಆಶ್ಚರ್ಯಪಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಆದರೂ ರೈತರು ನಿರಾಶಾವಾದಿಗಳಾಗದೆ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ಬಾಳನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಸಿಗೆ ಇದ್ದಷ್ಟು ಕಾಲು ಚಾಚುತ್ತಿದ್ದಾರೆ. इसका मतलब है हमारे देश के पॉलिटिशियंस, ऑफिसर्स, बिजनेसमैन्स, राइटर्स, साइंटिस्ट्स, रिसर्चर्स, ये सब लोग किसान पर ही डिपेंड है, लेकिन ये सब किसानों को अपने से नीचे समझते हैं। फिर राइटर कहते हैं कि ये सब बड़े बड़े ऑफिसर्स ज़्यादातर किसानों के परिवार से ही होते हैं। अगर सच कहे तो किसानों से ज़्यादा मेहनत कोई नहीं करता। उनके जैसे मुसीबतों का सामना भी कोई नहीं करता। कभी ज़रूरत से ज़्यादा बारिश होती है, ज़रूरत से ज़्यादा बारिश फसल के लिए अच्छी नहीं होती। कभी बारिश ही नहीं होती है, ये भी फसल के लिए नुकसानदायक होता है। ज़मीन का बंजर होना, ख़राब बीज, ऐसे ही कई मुसीबतों की वजह से किसानों में ज़िंदगी ही बस हो गई है जैसी फीलिंग्स उन्हें आती है। लेकिन फिर भी किसान निराश नहीं होते, आशावादी बनकर अच्छी ज़िंदगी गुजारने की कोशिश करते हैं। ರೈತರು ಯಾರಿಗೂ ಮೋಸ ವಂಚನೆ ಮಾಡುವವರಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ಮೋಸ ವಂಚನೆಗೆ ಒಳಗಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಕೃಷಿಕರಿಗೆ ಬೇಕಾದ ಸತ್ವವನ್ನು ಸಾಹಿತ್ಯದ ಮೂಲಕವಾದರೂ ತುಂಬುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ಸಾಹಿತಿಗಳು ಮಾಡದಿದ್ದರೆ ಅವರು ಕೃತಜ್ಞರಾಗುವರು. फिर राइटर कहते हैं कि किसान किसी को धोखा नहीं देते, बल्कि वही सबके धोखे में आ जाते हैं। ऐसे किसानों के बारे में हमारे राइटर्स को लिखना चाहिए। लिखावट के ज़रिए किसानों की मेहनत, उनकी तकलीफ़ सब लोगों को बतानी चाहिए। ये लेसन यहीं पे एंड होता है। 80 का मतलब है जंग, सोल्जर्स, और मसी का मतलब है लिटरेचर, लेखन। कृषि का मतलब है एग्रीकल्चर, और किसान, ये तीनों ही देश की तरक्की के लिए, देश के डेवलपमेंट के लिए बहुत ज़रूरी है। सबसे ज़्यादा कृषि मतलब एग्रीकल्चर और किसान बहुत ज़रूरी है, इसीलिए हमें किसानों की इज़्ज़त करनी चाहिए। आई होप कि आप सबको ये लेसन समझ आ गया होगा और 80-80 कृषि का मतलब भी समझ आ गया होगा। अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर करना, ताकि आप लोगों को ऐसे वीडियोस आसानी से मिलते रहे। सब्सक्राइब करना बिल्कुल फ्री है बच्चों, तो क्या सोच रहे हो, जल्दी से सब्सक्राइब कर लो। थैंक यू।